नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। बघा अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी पहा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ बघा सांगली जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, 52 दरवाजाचे शहर खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता 52 दरवाजा शहर आपण असे छत्रपती संभाजीनगर या शहराला म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारले पहा, तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, तुळजापूर बघा हे तीर्थक्षेत्र हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पहा चेन्नई या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा योग्य उत्तर काय असेल, जैतापूर बघा हा अणुऊर्जा प्रकल्प पहा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सागरेश्वर हे अभयारण्य बघा सांगली जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे? मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता, सागरेश्वर बघा हे अभयारण्य हरणासाठी बघा राखीव ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय झिरो माईल हे ठिकाण कोणत्या शहरामध्ये असेल? बघा सर्वांनी सांगायचे 0 माईल बघा हे ठिकाण नागपूर या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? आगा खान पॅलेस कोठे आहे? सर्वांनी सांगायचे आगा खान पॅलेस पहा पुणे या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, कुंडलिका ही नदी विचारले खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे? विद्यार्थी मित्रांनो पहा, कुंडलिका ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे, कोणत्या शहरामधून वाहते पहा कुंडलिका ही नदी? कुंडलिका बघा ही नदी जालना या शहरामधून वाहणारी प्रमुख या ठिकाणी नदी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 पहा काय विचारला, सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, सुरजागड लोहखान पहा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय पहा, भारताने कितव्यांदा T20 विश्वचषक जिंकला? भारताने कितव्यांदा जिंकला? बघा सर्वांनी सांगायचे भारताने कितव्यांदा या ठिकाणी तिसऱ्यांदा पहा या ठिकाणी T20 या ठिकाणी विश्वचषक जिंकला, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलंय, नरेंद्र मोदी हे क्रिकेटचं स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, नरेंद्र मोदी हे क्रिकेटचं बघा स्टेडियम अहमदाबाद जे की बघा गुजरात राज्यामध्ये आहे, अहमदाबाद या ठिकाणी नरेंद्र मोदी हे क्रिकेटचं स्टेडियम आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यसभेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात? राज्यसभेचे कनिष्ठ सभागृह आपण कशाला म्हणतो? राज्यसभेचे कनिष्ठ सभागृह आपण लोकसभेला म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय 15वा पहा, धुळे जिल्ह्यामधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? धुळे जिल्ह्यामधून विचारले कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? याचे योग्य उत्तर काय असेल पहा, धुळे जिल्ह्यामधून बघा NH6 हा राष्ट्रीय महामार्ग जातो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाटघर हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे, सर्वांना माहीत आहे. बघा भाटघर धरण कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भाटघर बघा धरण हे पुणे जिल्ह्यामध्ये असून ते वेळवंडी या नदीवरचं धरण आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणतं झाड पहा जमिनीमधील बघा पाणी पातळी घालवण्यासाठी कारणीभूत ठरते? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. कोणतं झाड असते जे झाड पहा जमिनीमधली पातळी घालवण्यासाठी कारणीभूत ठरत असते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? निलगिरी बघा हे झाड या ठिकाणी पाण्याची पातळी बघा घालवते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलं आहे? भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भंडारदरा हे धरण पहा प्रवरा नदीवरचं बघा एक महत्त्वपूर्ण धरण आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणत्या महिन्यामध्ये असतो? सर्वांनी सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगाम आपल्याकडे केव्हा असतो? जून ते ऑक्टोबर, ऑक्टोबर ते मार्च, नोव्हेंबर डिसेंबर. आपल्याकडे पहा रब्बी हंगाम ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये आपल्याकडे रब्बी हंगाम असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 पहा काय विचारला? अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये बोलली जाते? अहिराणी भाषा महाराष्ट्रामध्ये कुठे बोलतात? तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पहा प्रामुख्याने अहिराणी ही भाषा बोलली जाते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारला? थिंबा राज्याचा राजवाडा कोणत्या शहरामध्ये आहे? थिंबा राज्याचा राजवाडा विचारला कोणत्या शहरामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? रत्नागिरी बघा या शहरामध्ये थिंबा राज्याचा राजवाडा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं आहे? मीठ आपण बघा जे आपण खातो ते मिठाचं रासायनिक नाव काय आहे? बघा सर्वांना यायला पाहिजे, परीक्षेमध्ये प्रश्न होता NaCl. NaCl बघा हे काय आहे? मिठाचं रासायनिक सूत्र आहे. मग नाव काय यायला पाहिजे? सोडियम क्लोराईड हे मिठाचे या ठिकाणी रासायनिक नाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा या ठिकाणी काय विचारलाय? संत जनाबाई यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? संत जनाबाई यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? बघा गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, खालीलपैकी कोणता पक्षी हा दुर्मिळ पक्षी या प्रकारचा पक्षी आहे? दुर्मिळ पक्षी या ठिकाणी कोणता असेल? मोर, माळढोक, हरावत यापैकी नाही. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. दुर्मिळ पक्षी कोणता असेल? बघा माळढोक हा पक्षी या ठिकाणी दुर्मिळ या प्रकारचा पक्षी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर बघा हा प्रकल्प गुजरात या राज्यामधला बघा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. कोणत्या नदीवरचा प्रकल्प असेल? सर्वांनी सांगायचं आहे. सरदार सरोवर बघा हा प्रकल्प नर्मदा नदीवरचा या प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 तानसेन बघा खालीलपैकी कोणत्या दरबारामध्ये गायक होता? तानसेन बघा सर्वांनी सांगायचे. तानसेन बघा कोणाच्या दरबारामध्ये गायक होता? तानसेन. तानसेन बघा हा अकबराच्या बघा दरबारामध्ये गायक होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, भारताचे पितामह म्हणून खालीलपैकी भारताचे पितामह कोणाला म्हणतात? दादाभाई नेहरूजी बघा यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गरबा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं आहे? गरबा सर्वांनी सांगायचे बघा गरबा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं असेल? गरबा हे लोकनृत्य राजस्थान या ठिकाणी राज्याचं लोकनृत्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 आल्प्सिया बघा आल्प्सिया पर्वतरांगा विचारल्यात कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? मागील परीक्षामध्ये प्रश्न होता आल्प्सिया पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो आल्प्सिया पर्वतरांगा युरोप खंडामध्ये आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 30, जगामध्ये सर्वाधिक चहाचं उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? जगामध्ये विचारले सर्वाधिक चहाचं उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? बघा या ठिकाणी चीन या देशामध्ये सर्वाधिक चहाचं उत्पादन होत असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता असेल? सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, सिंह. कोणता आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी? वाघ आहे पहा भारताचा राष्ट्रीय प्राणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला सर्वात मोठा दिवस कोणता असेल? भारतामधला सर्वात मोठा दिवस बघा आपल्याकडे 21 जून हा या ठिकाणी सर्वात मोठा दिवस असतो. 21 जूनला आपल्याकडे काय असतं? जागतिक योग दिवस. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बासीमेला हे धरण. बासीमेला बघा हे धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बासीमेला बघा हे धरण ओडिसा राज्यामधलं धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, पृथ्वीवर विचारले एकूण किती खंड आहेत? पृथ्वीवर एकूण किती खंड असतील? 6, 7, 8, 9. पृथ्वीवर बघा एकूण 7 खंड आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, ताजमहल विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? ताजमहल बघा ताजमहल यमुना नदीच्या काठावर आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल ताजमहल? ताजमहल पहा उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, हरमनप्रीत कौर या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा सर्वांना योग्य उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. हरमनप्रीत कौर या खेळाडू बघा या ठिकाणी क्रिकेट या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विंग्ज ऑफ फायर. विंग्ज ऑफ फायर बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सर्वांनी सांगायचं आहे विंग्ज ऑफ फायर. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपल्याकडे केव्हा असतो? राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्याकडे 29 ऑगस्ट या दिवशी बघा आपल्याकडे राष्ट्रीय क्रीडा दिन असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? कोणत्या कलमानुसार भारत हा राज्यांचा संघ असेल? कोणत्या कलमानुसार? बघा कलम 1 नुसार भारत हा राज्यांचा संघ असेल. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. नाशिक जवळचं एकलहरे. एकलहरे बघा हे या ठिकाणी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे? सर्वांनी सांगायचं आहे एकलहरे बघा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे, नाशिकमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये पहा. व्याघ्र म्हणजे वाघासाठी बघा प्रसिद्ध आहे. मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर धरण कोठं आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर हे धरण पहा कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रेट बेरियर रीफ. ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटाची रांग कोणत्या खंडामध्ये आढळते? सर्वांनी सांगायचं आहे ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटाची रांग पहा ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये प्रामुख्याने आढळते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश कोणत्या खडकांनी बनलेला आहे? मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. दख्खनच्या बघा पठार जो काही आहे तो कोणत्या खडकापासून बनलेला आहे? दख्खनचे बघा पठार प्रामुख्याने बघा बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोठं असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र तुर्भे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. बघा महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर कोणतं असेल? सोलापूर हे शहर आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकमान्य टिळक हे नेते कोणत्या प्रकारचे होते? लोकमान्य टिळक मवाळ मतवादी, जहाल मतवादी. बघा सर्वांनी सांगायचे लोकमान्य टिळक हे नेते जहाल मतवादी होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, श्री क्षेत्र माहूर येथे कोणत्या देवीची शक्तिपीठ आहे? श्री क्षेत्र माहूर सर्वांनी सांगायचे श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी
कोणत्या देवीची शक्तिपीठ आहेत? बघा, श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी रेणुका देवीची शक्तिपीठ आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती बघा, जे काही बघा आपलं अन्न असतो ते कोणत्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करत असतात? हिरव्या वनस्पती बघा प्रामुख्याने स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? आनुवंशिकतावाद यांचा सिद्धांत कोणी मांडला? मेंडेल. मेंडेल बघा या शास्त्रज्ञाने आनुवंशिकता हा सिद्धांत त्यांनी मांडला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा पाहूयात. बघा, खालीलपैकी सोट मुळाचे उदाहरण ओळखा. सोट मुळाचे उदाहरण गहू, ज्वारी, बाजरी, कापूस. यापैकी सोट मुळाचं उदाहरण कोणतं असेल? बघा, कापूस या ठिकाणी सोट मुळाचं उदाहरण आहे. दुसरा क्रमांक पुढचा पहा, हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर विचारले, कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर. बघा, या नावामध्येच बघा काय या ठिकाणी काय? हॉर्स पॉवर. पॉवर म्हणजे काय? शक्ती. मग हॉर्स पॉवर हे कशाचं एकक असेल? हॉर्स पॉवर बघा हे शक्तीचं एकक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, तोडा ही आदिवासी जमात कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? तोडा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने निलगिरी पर्वताजवळ आढळते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा पहा, प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारला आहे? महाराष्ट्रामधलं कायदेमंडळ कशा प्रकारचं आहे? महाराष्ट्रामधलं कायदेमंडळ बघा द्विग्रही आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा पहा, साल्हेर मुल्हेर. साल्हेर मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पहा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे पहा मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर त्या 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.